अरबाज चाऊस आणि असीम ही जोडी आपण पाहतोय साकतर शूटर संघाच्या माध्यमातून. रत्नागिरी तालुक्यातील एक नामवंत संघ म्हणून ओळखला जातो तो साकतर शूटर संघ. बऱ्याचशा विश्रांतीनंतर अंडराम ओपन क्रिकेट खेळत असताना दिसतोय. नाही अजिबात बाहेर जावा. कधी फोन कधी गेला तुला मी आणि गेल्या गेल्या लगेच तुला इकडे बोलत होतो का चालू करा मला. चला पंच पॅनल विनंती असेल सामना चालू करून घ्या. मुख्य पंच स्कोर लेग पंच दोघांना विनंती असेल आपण त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. तर जय भैरी महापुरुष संघ विनंती असेल आपलं शीतरक्षण त्वरित सजवून घ्या. मुरुगड एक्स्ट्रा आहे काय? मुरुगड एक्स्ट्रा आहे. मुरुगडा संघ विनंती असेल अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. सांगित नाही कोण त्यांची. होय दादा कोण कोण खेळत नाही स्वानी नाही आहे अपडेट कोण झाले कोण सांग तरी. रोहन यावेळेस नंतर पहिले षटक हाताळेल पंचांच्या उजव्या बाजूने. पंचांचा कॉल देखील येतोय. सामन्याला सुरुवात केली जाते. साकतर शूटर्स विरुद्ध जय भैरी महापुरुष अशी लढत आपण पाहतोय. पहिला चेंडू रोहन याचा. यावेळेस नंतर सुरेख फटका बिग हिटचा फटका. चेंडू पाठवलाय थेट सीमा पार षटकार. एक 20 फुटक असा फलंदाज ओळखला जातो तो अरबाज चाऊस. ज्या खेळासाठी तो प्रसिद्ध असेल तो फटके खेळताना दिसतोय. यावेळेस मात्र पॉइंटच्या दिशेने फटका खेळला जातो. एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा पुकार असेल थांबवलं गेलं असीम याच्या माध्यमातून. धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 7 धावा. अतिशय ताकदवर आणि 20 फुटक असा फलंदाज ओळखला जातो तो अरबाज चाऊस मॅन फ्रॉम साकरतर. बरेचशा विश्रांतीनंतर हा आपल्या संघातून खेळताना दिसतोय. असीम सज्ज असेल. पंचांचा इशारा येतोय वाईट प्लस. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी या 2 धावेसह धावसंख्या होते ती म्हणजेच 9 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल तो असीम. सुरेख फटका. पंचांचा 9 चेंडूचा इशारा. चेंडू ट्रॅव्हल होतोय आउट ऑफ पार्क चौकार. सुरेख असा फटका असीमच्या बॅट मधून स्क्रीन लेगच्या दिशेने धमाका पाहायला मिळतोय. असीमची बॅट मात्र बोलू लागते. रोहन वरतीच हल्ला चढवत होतोय पहिल्या षटकामध्ये. पुढील चेंडू असेल सुरेख असा फटका मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक फेकी करेल तत्वर घेतली गेली ही दुसरी धाव. या 2 धावेसह धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 16 धावा. सुरेख असा खेळ साकतर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सुरेख असा फटका झेलची संधी. सुरेख असा झेल यावेळेस नंतर टीपला जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. पहिला धक्का बसतोय साकरचा शूटर संघाला. असीम यावेळेस मात्र बाद होतोय. निश्चितपणे चांगली कामगिरी केली. चांगला फटका निश्चितपणे होता मात्र झेलबादच्या स्वरूपात मात्र बाद होतोय. षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक असेल. आपण फलंदाज पाहतोय तो म्हणजे शपाक. अतिशय शानदार असलं अंडरआर्म बॉक्स क्रिकेट खेळलं जातं शपाकच्या माध्यमातून. एक चांगला गोलंदाज म्हणून ओळखला जातो. यावेळेस पाहूया फलंदाजी कशा पद्धतीने केली जाईल. रोहन मात्र एक मोठी सबलता प्राप्त करतोय. यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळला जातोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा पुकार. खराब फेकी पाहायला मिळते आणि यावेळेस 2 धावा कंप्लीट करताना दिसला तो शपाक. आणि पंचांचा देखील इशारा येतोय. षटक समाप्त होतोय पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पण धावसंख्या पाहतोय 1 गडी बाद 18 धावा. 18 धावसंख्या आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय. कोण बॉलर? स्मिथ.
स्मिथ बॉलर कोण हो? हे स्मिथ बॉलर. निशान यावेळेस मित्र वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाच्या माध्यमातून टाकलं जाणार आहे. दुसरे षटक असेल. खेळण्यास मात्र अरबाज चाऊस सज्ज असेल. 21 फुटक असा फलंदाज. यावेळेस मित्र पंचांचा कॉल येतोय. वाईट+1 चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. या 2 धावीचा आपण धावसंख्या पाहतोय ती म्हणजे 20 धावा. निशांचा पुढील चेंडू हळूवार पद्धतीने फटका खेळला जातोय. यावेळेस दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल असेल. दुसरी धाव घेतली जाते अरबाजच्या माध्यमातून. या 2 धावीचा आपण धावसंख्या पाहतोय ती म्हणजे 22 धावा. पंचांचा नो चेंडूचा इशारा. धावसंख्या होते 23 धावा. 9+2 धावसंख्या होते 23 धावा. निशान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. खेळण्यास अरबाज सज्ज. एक बिग हिटरचा फलंदाज. यावेळेस मात्र आडव्या बॅटचा प्रयोग झाला. चाबूक शॉटचा प्रयोग आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. या एका धावेनंतर आपण धावसंख्या पाहतोय ती म्हणजेच 24 धावा. 24 धावसंख्या आपण पाहतोय. अतिशय दर्जेदार असा खेळ आपण पाहतोय अरबाजच्या बॅट मधून. पुन्हा एकदा निशान गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. समोर सज्ज असेल तो अरबाज चाऊस. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाही. निश्चितपणे बाईकच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट करताना दिसला तो अरबाज. ह्या एका धावेसह धावसंख्या होते ती म्हणजे 25 धावा. शपाक सज्ज असेल स्ट्रायकिंग एंडवर. पाहूया शपाकच्या माध्यमातून धमाका केला जातो का की रोखलं जातं निशान याच्या माध्यमातून. नौका गोलंदाज निशान सज्ज असेल. सुरेख कसा फटका. बिग हिटचा फटका. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. नो प्लस षटकार. एकूण 7 धावा मिळत आहेत साखरद शूटर संघाला. निशांचा पुढील चेंडू शापाक सज्ज असेल. बिरकावला चेंडू पाठवलाय थेट सीमा पार. षटकार. धावसंख्या होते 38 म्हणजेच 38 धावा. धमाका पाहायला मिळतोय. शपाकच्या बॅट मधून सलग 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार. यावेळेस मात्र चेंडू थोडीशी उलकावली निश्चितपणे देतोय. एक धाव कंप्लीट करताना दिसला तो शपाक. आणि या एका धावेसह धावसंख्या होते ती म्हणजेच 39 धावा. 39 धावसंख्या आपण पाहतोय. अरबाज स्ट्रायकिंग एंड वरती असेल. पंचांचा कॉल निश्चितपणे येतोय. दंडित केलं जातंय. वाईट चेंडूचा पुकार. धावसंख्या होते 40 धावा. यावेळेस नंतर सुरेख फटका. चेंडू पाठवलाय थेट सीमा पार. षटकार. षटक समाप्त होतोय या ठिकाणी दुसरं. आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर पण धावसंख्या पाहतोय ती म्हणजेच 46 धावा. एक गडी बाद 46 धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. 28 धावा दिल्या. या षटकामध्ये तब्बल 28 धावा खर्च केल्या निशानने. महागडे षटक असेल भैरी महापुरुष या संघासाठी. बॉलर रे रोशन असेल गोलंदाजी मार्क वरती. पंचांचा कॉल येतोय. वाईट चेंडू. रोशन बरोबर. रोशन घाटवळ यावेळेस नंतर राऊंड तेवटीचा मारा करतोय. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करताना दिसतोय. अतिशय फसवा चेंडू हाताळला गेला. पंचांचा कॉल निश्चितपणे येतोय. नो चेंडू आणि घेतली गेलेली 1 धाव. अशा 2 धावीसह आपण धावसंख्या पाहतोय 49 धावा. धावांचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न करताना दिसतोय तो यावेळेस मात्र साखरचा शूटर संघ असेल. रोशनचा पुढील चेंडू. चाबूक शॉटचा प्रयोग. आडव्या बॅटचा फटका असेल. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि थोडीशी फेकी खराब. 2 धावा कंप्लीट करताना दिसला तो अरबाज. या 2 धावीसह धावसंख्या होते 51 धावा. संघाचं अर्धशतक फलकावती लागतंय ते म्हणजेच 51 धावा. रोशनचा पुढील चेंडू. सुरेख असा फटका. मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या दिशेने येतोय. वेगवान पैकी पाहायला मिळते डिक्लेअर झोन मध्ये. 2+1 अशा 3 धाव मिळत आहेत. या 3 धावीसह आपण धावसंख्या पाहतोय 54 धावा.
पुढील लढत असेल जय भैरी मुरुगवाडा विरुद्ध मिरकरवाडा. विनंती असेल आपण टॉस साठी मुख्य मंचाच्या समोर यायचंय. जय भैरी मुरुगवाडा विरुद्ध लढत असेल या ठिकाणी मिरकरवाडा. दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉस साठी मुख्य मंचाच्या समोर यायचंय. धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 55 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असेल. चांगलं षटक आतापर्यंत हाताळलंय यावेळेस मात्र रोशन घाटवळने धावसंख्या थांबवण्याचा निश्चितपणे प्रयत्न केलाय. यावेळेस मात्र विकेटचा पतन होतोय परंतु पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय नो चेंडू. आसमान से टपका और खजूर में अटका असं म्हटलं जातं. अतिशय सुरेख असा चेंडू हाताळला परंतु पंचांच्या माध्यमातून इशारा दिला गेला नो चेंडू. आमंत्रण दिलं मोठ्या फटक्याचं आणि स्वीकारलं देखील गेलं शपाकच्या माध्यमातून. पंचांचा इशारा चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. षटकार. किती झालो? धावसंख्या होती 62 धावा. 62 62 धावसंख्या आपण गुणखात्याने पाहतोय. एक चेंडू बा. शेवटचा चेंडू असेल. खराब चेंडू हाताळला गेला. पंचांचा कॉल निश्चितपणे येईल. यावेळेस मात्र डेड बॉलचा इशारा. यावेळेस मात्र सुरेख फटका. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल आउट ऑफ पार्क. षटकार. या षटकारानंतर आपण धावसंख्या पाहतोय ती म्हणजेच 68 धावा आणि सामना जिंकण्यासाठी तब्बल 69 धावांची आवश्यकता असेल जय भैरी महापुरुष संघाला. पुढील सामन्यासाठी मिरकवाडा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. पाहूया नाणेफेक जिंकल्यानंतर कोणता निर्णय स्वीकारला जातोय. तू बोलतोस की बाटली बोल. मिरकवाडा संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले. पुढील सामन्यासाठी मिरकरवाडा विरुद्ध जय भैरी मुरुगवाडा अशी लढत असेल. या सामन्यासाठी मिरकवाडा संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले. जय भैरी महापुरुष संघाची आपण जोडी पाहतोय. रोशन घाटवळ आणि स्वराज ही जोडी आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला घेऊन शपाक सज्ज असेल. रफ्तार किंग ओळखला जातो. सूर्य कसा फटका आपण पाहतोय मिड ऑफच्या दिशेने. यावेळेस 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 9+2 एकूण 3 धावा मिळत आहेत जय भैरी महापुरुष संघाला. पुढील चेंडू शपाक्याचा. सूर्य कसा फटका. चेंडू टोलावलाय कव्हरच्या दिशेने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. दुसरी धाव देखील कंप्लीट करताना दिसला. यावेळेस मात्र रोशनच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या होती 5 धावा. शपाकचा पुढील चेंडू वेगवान चेंडू. बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाही आणि यावेळेस चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. या एका धावेनंतर आपण धावसंख्या पाहतोय ती म्हणजे 6 धावा. सूर्य कसा फटका असेल. झेलची संधी निश्चितपणे असेल आणि सूर्य कसा झेल टिपला देखील जातोय. यावेळेस मात्र साखर शूटर संघाच्या माध्यमातून पहिला धक्का बसतोय. यावेळेस मात्र जय भैरी महापुरुष संघाला. रोशन तंबूत परततोय. निराशा केली जाते. निशिबने एक मोठा फटका होता.
ताकद थोडीशी कमी होती आणि यावेळेस सुरेख झेल टिकला देखील गेला सेटअप सगळं आपलं होतं. साखरता शूटर संघाच्या माध्यमातून. 2-3 स्कोर होते. दरम्यान आर्यन आपण पाहतोय छोटा पॅक मोठा धमाका. आर्यनची ओळख असेल, पाहूया आर्यनच्या माध्यमातून धमाका केला जातो का. मोठ्या खेळीसाठी प्रसिद्ध असेल, सातत्याने चांगला खेळ साकारत देखील असतो. सुरेख फटका टोलावला गेला, मिड विकेटच्या दिशेने असीम सज्ज, फेकी केली जाईल, तत्वर घेतलेली ही दुसरी धाव. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आर्यन याच्या माध्यमातून शपाक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल, खेळण्यास मात्र सज्ज असेल तो. यावेळेस मात्र आर्यन विकेटचा पतन, फलंदाज मात्र बाद. दुसरा धक्का बसतोय जय भैरी महापुरुष संघाला. षटक समाप्त होतंय पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पण धावसंख्या पाहतोय ते म्हणजे 8 धावा. 2 गडी बाद 8 धावसंख्या पण गुण खात्यामध्ये पाहतोय. अरे काय इकडे पाठव, तिकडे काय करताय. रोहन वाटतं इकडे पाठवते का गाडी लावून येते घराची. रोहन आपण पाहतोय नवीन फलंदाज, तर गोलंदाजी मार्क आपण पाहतोय तो असीम असेल. यावेळेस मात्र सुरेख फटका असेल, झेलची संधी हुकली गेली. दुसरा धावेचा प्रयत्न, दुसरी धाव मात्र स्वराज्याच्या माध्यमातून कंप्लीट केली गेली आणि या 2 धावेची धावसंख्या होते ते म्हणजेच 10 धावा. 10 धावसंख्या आपण पाहतोय. रोहन 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 यावेळेस मात्र पंचांच्या माध्यमातून डेड बॉलचा इशारा येतोय. वाईट घे वाईट. पंचांचा वाईट चेंडूचा इशारा येतोय. असीमचा पुढील चेंडू, यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाही. चेंडू येतो विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट चेंडू. सुरेख फटका, झेलची संधी असेल आणि यावेळेस मात्र शपाकच्या माध्यमातून टिपला गेला हा सुरेख असा झेल. तुम्ही नाही खेळला पत्तू शेट काय का? तिसरा धक्का बसतोय भट्टाच्या टीम जय भैरी महापुरुष संघाला. शिवम आपण पाहतोय नवीन फलंदाज असेल. शिवमला मात्र डाव सावरावा लागेल. गोलंदाजी मार्क होती पण पाहतोय तो असीम असेल. धावसंख्या 11, गुण खात्यामध्ये आपण पाहतोय ती म्हणजे 11 धावा. सुरेख असा फटका असेल मिड ऑफच्या दिशेने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि यावेळेस मात्र तिसरी धाव देखील कंप्लीट केली गेली. चौथ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय तिसरी धाव घेत असताना. रोशन आउट झालो. बॅट्समन कोण आहे हो. ए बॅटर कोण. यावेळेस मात्र सुरेख फटका असेल मिडॉनच्या दिशेने. 2 ओव्हर ना. धावसंख्या किती म्हणजे 14 धावा. असीम ना तो कोण. बाबा यावेळेस मात्र तिसरे षटक हाताळेल. सुरेख असा फटका असेल, एक धाव घेतली जाते. धावसंख्या होते 12, माफ करा 15 धावसंख्या पण गुण खात्यामध्ये पाहतोय. 4 चेंडू 54 धावांची आवश्यकता असेल. एकतर्फी असा सामना आपण पाहतोय. तर ना 17 धावा. इलियासचा पुढील चेंडू, फलंदाज सज्ज असेल, पाहूया काय घडेल. बिग हिटचा फटका असेल, झेलची संधी आणि यावेळेस मात्र झेल मात्र सुटला जातोय.
धाव मात्र कंप्लीट करताना दिसला तो जयभैरी महापुरुष संघ. धाव संख्या होते ती म्हणजे 20 धावा. या सामन्यावरती आपली पकड मजबूत करताना दिसतोय तो यावेळेस मात्र साखर शूटर संघ. इलियासचा पुढील चेंडू, फलंदाज सज्ज असेल. खराब चेंडू हाताळला गेला. पंचांच्या माध्यमातून इशारा येतो वाईट चेंडू. अतिरिक्त स्वरूपात ही 1 धाव असेल. पुढील चेंडू ऑफ ब्रेक चेंडू होता, भिरकावला जातोय फाईन लेगच्या दिशेने आणि यावेळेस मात्र षटक समाप्त होते. तिसरं या सामन्यात मात्र संघ विजय होतोय तो साखर